नमस्कार. आज आपण राऊज किचनमध्ये कांदा कैरीची चटणी पाहणार आहोत. अशा चमचमी चटणी बनवण्यासाठी राऊज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आपण आता अर्धीपेक्षा कमी कैरी घेतलेली आहे. एक कांदा घेतला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेत, 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच लाल तिखट. प्रथम आपण कैरी बारीक करून घेणार आहोत. काय मस्त लागते ही चटणी. तुम्ही एकदा खाल्ली ना रोज रोज खाल. खूप छान लागते. कारण ही चटणी आता उन्हाळ्यामध्ये भाजी वगैरे खराब होते आणि नेहमी दुपारपर्यंत पण भाजी टिकत नाही. तर त्यावेळेस काय खावंसं कळत नाही. तेव्हा अशी पटकन झटपट अशी 5 मिनटामध्ये चटणी बनवायची, भाकरी बनवायची आणि खायला घ्यायची. शिळी भाकरी असेल तरी चालते, नसेल तरी ताजी बनवून घ्यायची. चपाती असेल तरी चालते. वरण भातासोबत पण खूप छान लागते. अगोदर आपण शेंगदाणे आणि लसूण छान असं वाटून घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर थोडं वाटल्याच्या नंतर कैरी आणि कांदा ॲड करायचा. अहो ही चटणी एवढी भारी लागते की एकदम टेस्टी. गावाकडे दररोज प्रत्येकाच्या घरामध्ये चटणी असते. कांदा कैरीची चटणी म्हटलं की प्रत्येकाला आवडते आणि मला तरी खूपच आवडते. त्यामुळे आम्ही ही चटणी आता ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये 1 दिवस आड तरी बनवतोच. कारण दररोज नाही बनवायची गरज पडत. आज बनवलं तर आज आणि उद्या 2 दिवस जातेच ती. कारण मस्त अशी चमचमीत चटणी आहे. कांदा, कैरी आणि लाल मिरची, मीठ टाकून आपण चांगलं वाटून घ्यायचं आहे. वाटताना सांडतं, पण ठीक आहे, सांडलं तरी काय हरकत नाही. आपण परत घेऊन वाटून घ्यायचं. छान असं मोठाड वाटायची चटणी. जिरे पण ॲड करू शकता, पण माझ्याकडे जिरे संपले होते म्हणून मी जिरे नाही टाकले. आणि ही चटणी खायला घेताना थोडंसं कच्चं तेल ॲड करून घेतलं तरी चालतं. नाहीतर आपण बनवतानाच आपण कच्चं तेल ॲड करू शकतो. खूप भारी लागतं खायला. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. पण तेल ॲड केल्यानंतर खूप छान लागते चटणी. एकदम टेस्टी चटणी आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी चटणी असेल, आहाहा, मस्त पोट भरून खाणार माणूस. छान अशी चटणी बनवा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.